आला मेहंदी प्लस एंटरटेनमेंट देत होती. मी थोडं मी थँक्सफुल मी उडी मारताय तुझं तू माझ्या पायावर. Hello guys, welcome back to my channel. I am here with a new vlog and this is gonna be a Diwali prep vlog. So I am here. I have so many work to do for Diwali. So I thought I can do a vlog about that regarding the Diwali prep thing. So yes, that's it. अभी आता माझ्याकडे ॲक्च्युली खूप काम आहेत. खूप काम आहेत. सर्वात पहिलं आहे क्लीनिंग करायचं आहे. कालपासून आमच्याकडे क्लिनिंग चालू आहे. कालपासून आमच्याकडे सगळं बनवत आहेत, क्लिनिंग करत आहेत. ओके, सो येस दिस इज आय विल शो यू माझ्या रूमची सध्या हालत काय आहे. बिकॉज मी आता क्लिनिंग करायला सुरू केलं आणि मला वाटलं की आपण ब्लॉग करू ह्या गोष्टीचा. सो येस मी तुम्हाला दाखवते मी काय काय क्लिनिंग केलं आहे. क्लीन करायला सुरुवात केली आहे. माझं रूम बिफोर आफ्टर बघू आपण. सो येस आय विल शो यू वेट. सो इकडे ॲक्च्युली माझं कंदीलचं काम चालू आहे. सो तिथे खिडक्या ओपन आहेत. इकडे मी सगळं एकत्र करून ठेवले. सो की मला बाकी सगळे व्हिडिओ म्हणजे बाकी सगळं क्लीन करता येईल. इकडे सगळं सेम आणि दिस इज हाऊ इट्स लुकिंग. आय विल शो यू बिफोर थिंग. येस, बिफोर थिंग इज दिस and I'm gonna do this and yeah it's clean. No it's not. बघू मी बनवेन, ट्रान्झॅक्शन करीन पण याचा. पण आता मला खूप वेळ लागणार आहे. खूप जास्त वेळ लागणार आहे. सो आय थिंक की आपण आधी शूट करू. आपण आधी क्लीन करू आणि मग मी तुम्हाला भेटते. आणि आज आपल्याकडे अजून काय माहीत मला नाही माहिती. मला ॲक्च्युली नाही माहिती. बट मी जशी कामं करत तसं मी तुम्हाला दाखवेन. सो येस guys, we have guest, our usual guest for Diwali prep. She is doing her Diwali prep. That's why she is here. I don't know why. I will show you. Because this is my second room. By the way, आम्ही माळ स्विच केला आहे. आम्ही रूम स्विच केली आहे. तेव्हा मला तिकडे होऊन साफसफाई झाली आहे. अजून बाकी आहे. ही बघा इकडे मेहंदी काढायला आली आहे. तिकडे नाही मेहंदी नाही, नेल पेंट लावायला आली होती. आता तिची ती नेल टेक्निशियन येणार आहे तिची नेल पेंट्स लावायला. सो शी इज हिअर. यार सो अपोजिट सिद्धी. शी इज प्रॉपर गर्ल्स गर्ल. आय एम नॉट. मी तुम्हाला दाखवू का माझी अवस्था काय. मी उठल्या पहिला मला माळा साफ करायला बसवला आहे. बाबू मी 2 दिवस सगळं केलंय. समजलं, माझ्या घरी कलर बिलर सगळं केलंय मी. समजलं, आमच्याकडे कलर नाही केला. मी कलर केलाय. माझे हात सगळे खराब झाले. तुम्हाला कळत आहे बेबी. तुला खाते पडत नव्हतं. काहीच माझी भेंडी बघा. ही बघा, ही मी काढली आहे. मी फर्स्ट टाइम काढली आहे मी. आता हे मला जमतच नव्हतं अजिबातच. तर ती करते. आधी तिचा लेफ्ट हँड आहे, राईट हँड आहे. बाय द वे ती लेफ्टी आहे. बहुत आर लेफ्टी. हे बघा प्रूफ मी मेहंदी काढली. हे बघा कुठे गेलं. अरे रंगवलेलं कुठे गेलं. हे बघा प्रूफ. आता मला अजून खूप वेळ लागणार आहे मेहंदी काढायला. तुम्ही बघितलं का मी माळ्यावरती शिफ्ट केलं ते. त्यामुळे तुम्हाला मी दाखवते. ते बघा तिकडे कबाट शिफ्ट झालेला आहे. फायनली माझा माळा पण साफ करायचा आहे. पण ठीक आहे, आपण हळूहळू सगळी कामं करू. पहिलं आपण सिद्धीची कामं संपवू आणि मग आपण सिद्धीची कामं संपून झाल्यानंतर आपण आपली कामं करू. मला खूप लवकर आठवलं की पंखा चालू होता. आता पूर्ण फ्रेममध्ये पंखाचा आवाज येत असणार मागून. बट ठीक आहे, बाय बाय. किती भारी वाटतंय सिद्धी. वा बघा आमची मेहंदी काढून झाली. नाव पण लिहिलंय आम्ही. ही कुठच्या हाताची माझी आहे मला समजतच नाही. ही पूर्णी काढली. बघा ही मी काढली आहे. ही सिद्धीने काढली आहे. ही मी काढली आहे. सक्सेसफुल. ही एवढीशी मेहंदी काढायला आम्हाला 3 तास. किती वाजता बसला होता आपण. 2-3 तास गेले. 3 तास. 1:30 बसलो आपण. 3 तास बसून आम्ही फक्त एवढीशी मेहंदी काढली.
आणि हसत होतो. बेकार भाई बेकार. मी सिद्धीला मेहंदी प्लस एंटरटेनमेंट देत होती. मी थँकफुल सिद्धी. आता उद्या पण मी पूला घेऊन जाणार आहे. तर पूल हां उद्या बाय द वे मला- आमच्या त्या Nail नेव्ही एक्सटेन्शनवाला कॅन्सल झाला म्हणजे पोस्टपोन झाला. कारण सो मला सिद्धी ऍक्च्युली सीन असा होता की तो उद्याच जायचं होतं आणि आज मेहंदी काढायची. आज मेहंदी काढायची होती आणि उद्या जायचं होतं. बट ती भांडुपला आली होती तर ती बोलली की मी आज कळीन. आणि आय वॉज लाईक ब्रो आय कांट. बट स्टील मी तुला हो बोलली. सो मग आता आम्ही So सो आता मला उद्या सिद्धी See. भिवंडीला घेऊन हे जाणार बघा आहे. एवढीशी मेहंदी आहे. सुकायला किती वेळ लागतो असं मी विचार करून तिला हो बोलली. तिला मला काढायलाच एवढा वेळ लागला ती सुकायला किती वेळ लागते. सो आता तिला मी सांगणार आहे कॉल करून की ब्रो हम कल आएंगे आपके घर कितने दूर हम विचार आएंगे. करा आता ती मला उद्या भिवंडीला घेऊन जाणार आहे. भिवंडीला सिद्धी सिरियसली मला माहिती जस्ट होतं मी बिकॉज काय ऑफ तिचे नेल इन्स्ट्रक्शन करायचे म्हणून मी चालली आहे. ऑफकोर्स आणखी मीला मेहंदी पण काढणार आहे. मी ट्रेनमध्ये बसून काढेन मेहंदीला. ट्रेनमध्ये बसून मेहंदी काढणार मग काढणार आहे. आय कॅन डू मल्टीटास्किंग. मी तुला अशीच काढणार. मी तुला पण ट्रेनिंग करू. बाय बाय. टाटा. असं कर करते. मी आता बनवणार आहे नूडल्स. साफसफाईचा व्लॉग होता पण आता तो नूडल्समध्ये चेंज झाला. यासाठी आपल्याला लागणार आहे अद्रक लसूण आणि मिरची आणि मी ते नूडल्स तयार करून ठेवले आहेत. तुम्हाला भेटते. जुलियन्समध्ये मी कापलं आहे. स्प्रिंग ओनियन्स हे याच्यामध्ये आपण आता बनणार नूडल्स तयार आहे. येस तुम्हाला मी भेटते नूडल्स बनवून. मी फर्स्ट टाइम ट्राय करते असं बघू. रात्र झाली आणि माझा अजून पण रूम साफ नाही आहे. म्हणजे एकदम चकाचक नाही आहे. मी तुम्हाला दाखवते. हे माझ्या रूमची हालत. बाय द वे तुम्हाला ही लाईट आवडली का? दिस इज फायनली आय गॉट द इन्फ्लुएन्सरवाली लाईट केली जुगाड. आणि मला थोडी येल्लोइश लाईट पाहिजे होती जेणेकरून जी आपल्याला अशी जास्त हे नाही होणार. काय बोलतात त्याला, जास्त डोळ्यांना त्रास वगैरे नाही होणार म्हणून मी एक जुगाड केलेला आहे. आय विल शो यू वेट. इम्पॉर्टंट स्टेप ऑफ प्री दिवाळी प्रेप. लाडू बनवले माझ्या मम्मीने बेसनाचे बघा. आता मी त्यांना गोळे गोळे करणार आणि ठेवून देणार परत. किती गोळे गोळे झालेत बघा. एकदम गोड गोड झालेत. खाऊन झाली मी 3 खाऊन झाली मी. आता उद्यापर्यंत उद्यापर्यंत हा पूर्ण डबा संपलेला असेल. अजून एवढे होते 10 वेळा. बघतो आम्ही. मी सांगते. आता काय तूप हाय, किती गोळे गोळे मस्त मस्त दिसत आहेत बघा ते छोटे छोटे. शायनी बघ किती आहे बघ. फुल असं त्याचं तूप असं मस्त लागलंय. वरती बदाम हे असं तर काजू काजू नाही तर मनुका पाहिजे होते जरा त्यांची थोडी. चल ठेवट्या दुसरा पीठ मळायचं चल. बाय बाय. काहीच माझी मम्मी शंकरपाळीची रेसिपी सांगते. 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर. 1 वाटी प्रमाणात घ्यायचं. समप्रमाणात. समप्रमाणात समजलं का? समप्रमाणात म्हणजे 1 वाटी सगळं. आणि हा मैदा आहे. किती किलो आहे? मम्मी उडी मारताय तुझं तूप माझ्या पायावर. ज्याच्यात जेवढं भिजल तेवढंच पीठ मळायचं. भिजेल तेवढं म्हणजे ह्याच्यात भिजल पाणी बिणी काय घालायचं नाही. ह्याच्यातच भिजवायचं. छो. एक गरम गरम आहे. कोमट ठेवायचं. कोमट कोमट मध्ये ती मळवते आहे. आमचं मम्मीने दुपारी बसून बेसनाचे लाडू संपवले जसं मी तुम्हाला मग अशी दाखवलं. आणि आता आम्ही शंकरपाळ्या करतो आहे. 2च करणार नाही. अजून एक रव्याचा लाडू मे बी. उद्या दिवाळी आणि आज बघा आमच्याकडे फराळ बनवत आहेत. मी शेव करणार होते. रवा जोड करू बोलतेस. मग शेव कर. 4 झाले. शेवरा उद्या पण रवा. त्याच्यानंतर मला काढायची आहे मेहंदी. त्यामुळे मी आताच काम करायला बसली आहे. म्हणजे कसं रात्री मला काम नाही सांगणार ना मम्मी. मला हा व्हिडिओ आजच एडिट करावा लागणार आणि आजच उद्याच्या उद्या पोस्ट करायला लागणार. म्हणून मला सकाळी वेगळा व्हिडिओ टाकायचा आहे. आता मी बनवतो आणि तुम्हाला भेटतो. बाय बाय.
मी आली बाय फायनली. ॲक्च्युली मी आता मेहंदी काढली आहे. मी आताला मेहंदी काढली आहे. सो माझा फेस पॅक करायचा प्लॅन होता. तो माझा गठ्ठा तो आता माझा होऊ शकत नाही. फेस पॅक नाही लावू शकत आहे. तसं मी उद्या सकाळी बनवणार आहे. सो आणि मी रूम पण क्लीन केली. तुम्हाला मी रूम माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये, दिवाळीच्या ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉग येईल उद्या जे मी करेन त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. आता मी मेहंदी सुकवते आणि आता हा ब्लॉग एडिट पण करायचा मला. मी हा ब्लॉग एडिट करते आणि आपण आता भेटू उद्या. हॅपी दिवाळी गाईज, बाय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय 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 बाय.